दादा, जुन्नर तालुक्यातील राजकीय विश्लेषकांना खतर एक प्रश्न पडलाय की शरददादा सोनवणे पुढील निवडणूक कोणत्या पक्षातून लढणार। त्याचं कारण असं आहे की जवळपास सर्वच राजकीय पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी खरं तर जुन्नरमध्ये तुम्हाला डोळा मारलेला आहे। तुम्ही नेमकी होकार कोणाला देणार? बघा, आता असं आहे, हे डोळा मारला तर मी कोणाला प्रेमात पडेल, पण आता खूप डोळे मारतायत मला सगळ्या बाजूने, तर मी संभ्रमामध्ये पडलेलो आहे। त्यामुळे मी निश्चितपणे या सगळ्या गोष्टीमध्ये आजही त्या बाबतीमध्ये म्हणजे संभ्रमात असलो तरी मी मात्र माझ्या जागेवर अजून कायम आहे। मी कुठे जाईल याचं आजही तरी मला सांगणं कठीण आहे, किंवा कधी मी कुठे जाणारही नाही। मी माझं इंजिन घेऊन पुढे निघेन अशी परिस्थिती आहे। त्यामुळे असं काय नाही। खूप वेळा लोक मला म्हणतात तुम्ही कुठे जाता का, येता का, तुमचं अजितदादाशी चांगलं आहे, तुमचं देवेंद्र फडणवीस चांगलं आहे, तुमचं इकडे उद्धवजींचं चांगलं आहे, संजय राऊतशी चांगलं आहे, राऊतसाहेबांचं चांगलं आहे, तुमचं आता राजू शेट्टीशी पण खूप चांगलं आहे, त्यांच्या वेळेस कुठे तुम्ही आले होते, तुम्ही कुठे जाणार का? तर सगळ्यांशी चांगलं हो म्हणतोय मी, पण मला माहित नाही की मी उद्या काय निर्णय घेईन। जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय आणि राजकारणाची महाराष्ट्राची मुवमेंट समजल्याशिवाय मी कोणत्याही त्या ठिकाणचं पाऊल आताताईपणे उचलणार नाही, हे मात्र निश्चित आहे। प्रश्नांवर दादांनी रोखठोक जरी उत्तर दिली असली तरी पुढील राजकीय प्रवासाबद्दल मात्र त्यांनी थेट बोलण्याचं टाळून हा जो राजकीय सस्पेन्स आहे तो मात्र कायम ठेवलेला आहे। येणाऱ्या पुढील काळात शरददादा काही राजकीय भूकंप करतात का, खरं तर हे सगळं पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे। प्रेक्षकांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त I1 न्यूज, बातमी अचूक, विश्लेषण बिनचूक। धन्यवाद।